हाय हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी माया तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पाहू शकताय किती सुंदर असे दृश्य आहे. सनराईज झालेला आहे खूप छान आणि धुकं पण पडलेलं आहे. ते पक्षी पाहू शकताय तुम्ही. पारवे आहेत काही किती, तर मस्त अचानक ते उडाले ना, खूप भारी वाटतं. तर माझं बाळ पण उठलेलं आहे, ते दुकानला गेलेले आहेत सध्या. तर चला, आपल्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. तर बघा, आमची मॉर्निंग झालेली आहे आता. आणि आमच्या गुलनं हे बापले गेले होते दुकानला, आमच्या बाळाचे पॅम्पर संपले होते आणण्यासाठी. तर पॅम्पर वगैरे ते घातलेला आहे आता. तर बिस्किट पुडा त्यांनी गार लागायला लवकर पॅन्ट शिवतायला माझं. तर बघा, माझ्या बाळानं बिस्किट पुडा, तिचे पप्पा ते काय करतात, एक डॉगी आहे, त्यांनी बाहेर डॉगीला दोन बिस्किट पुडा घेतात आणि टाकतात, त्या डॉगीला चारतात. तर त्यांनी येता येता तेवढ्या ह्याच्यात त्यांना कुठे भेटला असेल बघा, पुडा फोडला आणि लगेच डॉगीला बिस्किट चारून आणले, ते पुडा गोलूच्या हातात दिला. तर बघा, गोलूने एक बिस्किट काढलेला आहे आणि खात आहे. बघा माझं बाळ किती हुशार आहे. आता ते अजून खाली जाईल आणखी खाली जायचे आता. सॉक्स वगैरे घालतो, पॅक करतो माझ्या बाळाला, ताण नाही राहत. माझ्या बाळाला तुम्ही बघत असाल, तुम्ही म्हणता असाल पार्लेजी बिस्किट चारतात का, तर नाही, आम्ही तिला बिस्किट वगैरे काही चारत नाहीत. तिला फक्त सॅरलेक्स आणि ते घरी बनवलेले होममेड सॅरलेक्स चारतात आम्ही, आणि दुसरं काय नाही, सगळं हेल्दीच असते. बिस्किट वगैरे आणखी काही केलं नाही चालू, ते बघ थोडस हे करते, लगेच घेतात तिच्याकडून. गार लागायला गुरु बाहेर. तर माझं बाळ रेडी झालेलं आहे बघा, कसं म्हणायला त्याच्या पप्पाला, घ्या मला लवकर घ्या. तिच्या पप्पाला पण खूप जास्त थंडी वाजत आहे, त्यांनी पण आता जॅकेट घातलेलं आहे. तशीच गेलते ते पण म्हणाले थंडी लागायली रे बाबा. पण गोलू काय त्यांना घरात बसू द्या नाही, ते नाईट करून आलेले आहेत, ड्युटी करून आलेले आहेत, आणि ती म्हणायली मला बाहेर घेऊन फिरा. तर असं आहे. इथं लेकी पुढी काय चालत नाही. बाहेर चला म्हणलं तर चला, जावंच लागते. जादू आमचा बघा, निघाले तिचे पप्पा तिला घेऊन. गोलू गुड मॉर्निंग. तर चला, सकाळची कामं काय बायकांना चुकलेली नाहीत, कामं करावंच लागतात. तर माझे एवढे सगळे भांडे घासायला पडलेले आहेत आणि मला भांडे घासून घ्यायचे आहेत. आणि लगेच माझ्या बाळाला सॅरलक बनवायचं आहे. तिला खाल्ल्यानंतर पुन्हा मग आमच्यासाठी कॉफी किंवा चाय, दोनपैकी बघूया काय बनवायचे. तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. मस्त छान असे भांडे घासून घेतलेले आहेत, एकदम झटपट पटापट. तर आता माझ्या बाळासाठी करायचं आहे मला सॅरलेक. तर ह्याच्यामध्ये आता सॅरलेक बनवून घेते माझ्या बाळाला. नंतर आधी बाळाचं पोट भरायचं, नंतर पुन्हा मग आमचं भरायचं. तर हे मी घरी बनवलेलं ड्रायफ्रूटचं सॅरलेक आहे. 1 चमचा टाकते पाण्यामध्ये, आणि जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे मी शिजवते, आणि त्याला गोड पाणी येण्यासाठी थोडासा गूळ घेते. कधी कधी पेंड खजूर पण टाकते मी. पापा भूक लागली मॅडमला. इथं थंड होईल सॅरलेस, आता पाणी पिलं थंड होईल. तर ना, हे सॅरलेक आपण दुधामध्ये पण बनवू शकतो गायच्या. तर मी काय दुधात बनवलं नाही, पाण्यामध्येच बनवलेलं आहे. कारण गुलला आणखी वरचं दूध चालू केलेलं नाही, ते दूध काय वरलं पित नाही. तर 1-2 वेळेस ट्राय केलं तर पण ती काय प्यायला गेली, त्यामुळे जाऊ द्या म्हणलं. तर पाण्यामध्येच वर शिजवून घेते आणि वाटीत गूळ टाकते. ते सगळं ओतल्यानंतर पुन्हा मेल्ट करून घेते. शिजवताना गूळ टाकत नाही मी. तर चला म्हणलं तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करावं म्हणलं. आणि ह्याचं सॅरलेक रेसिपी पण मी शेअर करेलच.
तर ना छान ऊन पडलं होतं आणि गरम होत होतं जरा, त्यामुळं गोलूचं स्वेटर काढलं. कारण खाता वेळेत तिला खूप जास्त गरम होतं, डोक्याला तर खूपच जास्त गरमी होते. त्यामुळे तिच्या अंगातलं स्वेटर काढून ठेवलं. आणि तिचे पप्पा घरी असेल ना गोलूचे, तर गोलूला असंच वाटतं की मला फिरून चारावं, म्हणून तिचे पप्पा पण म्हणतात मी फिरवते तिला चार म्हणून. आणि त्यामुळं आम्ही गोलूला असंच फिरवून चारतात का ती खाती पण, आणि असं रूममध्ये चारायला खूप जास्त चिडचिड करते, तिला सवय लागली तशी खायची. तर पाहू शकता मी आता इथं कॉफी बनवलेली आहे आहोंसाठी, माझ्यासाठी. कॉफी तर खूप भारी झालेली आहे, टेस्टला पण खूप भारी लागते. गोलू काय आहोन ना कॉफी पिऊ देत नव्हते, त्यामुळे मी तिला घेतला आणि नंतर मी कॉफी पिली वाटीत घेऊन. आ बरोबर, चल चल. तर गोलूला आंघोळ वगैरे घातली आणि ती आता झोपलेली आहे. आणि ती झोपल्यानंतर झोपले. तर ते कसं ना, गोलू जर जागी असली ना, त्यांचं पण मनच लागत नाही. झोपतं त्यांना वाटते वरून पडन बेडवरून, असं तसं त्यांचं सगळं लक्ष तिकडंच असते. तर ती झोपली ना, ते पुन्हा मग शांतपणे झोपतात. तर आता मी पण आंघोळ वगैरे करून घेतली ती झोपल्यानंतर, आणि आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे, पाहू शकताय. तर ना आता हे दोघं पण झोपलेले आहेत. गोलूला आंघोळ वगैरे घालून ती झोपी गेलेली आहे मगाच. नंतर मी आंघोळ वगैरे केली आणि आता म्हणलं ती झोपली तोपर्यंत स्वयंपाक करून घ्यावं. चपात्या करजेपर्यंत झोपली तरी काय नाही. तर पीठ वगैरे तर मळलेलं आहे, आता फक्त चपात्या करून घ्यायच्या आहेत. आणि आहो पण आता झोपलेले आहेत. तर चला फटाफट काम आवरते, नंतर चान्स भेटत नाही. कारण का गोलू पुन्हा मग गोलूलाच घेऊन बसवते, कारण ह्यांची नाईट करून आलेले आहेत, खूप जास्त थकून जातात ते. तरी ते गोलूसाठी उठतातच, किती नको म्हणलं तरी उठावंच लागते त्यांना, कारण ती त्यांनाच हाका मारते उठा म्हणून, असं आहे. तर चला लवकर बनवून घेते चपात्या. तर ना आता हे रेकॉर्डिंग बघताना मी स्वतःला बघते. तर मग खूप दिवसांनी माझं चाललं आहे की मी टॉप जसे घेतले ना तसे टाचल म्हणून, म्हणजे फिट करून घेईन फिटिंगला. तर मला ते सुद्धा करणं होत नाही, कारण स्वतःकडं माझी स्वतःची शिलाई मशीन आहे घरीच. पण तरी पण मला स्वतःचे कपडे मला टाचून फिट करून लिहिणं होईनात. खरंच आई झाल्यानंतर खूप प्रायोरिटीज बदलतात. पूर्ण वेळ आपला बाळाकडेच असतो, म्हणजे बाळालाच द्यावा लागतो, आणि स्वतःला वेळच मिळत नाही. अशा कित्येक अशा नवीन झालेल्या आई आहेत की त्यांना साधं डोकं विचारायला देखील टाईम नाही, घरची कामं आणि तेच. माझं बाळ उठलं, एकच चपाती पहिलीच चालू लाटायला, आणि माझं बाळ उठलंय. झोपली झोका दिला तर झोपली. आहोंना पण बरोबर झोप नाही, ती उठली की लगेच उठून झोका द्यावा लागते. हो करते, डबल झोपले तर बरं आहे. मी चपाती झालेली आहे तर लाटून. तर आता थोडासा पिठाचा हुंडा करून तवा पुसून घेते मी तेल लावून पहिल्यांदा, नंतर चपाती शेकते बरं टाकून. तर ना स्वयंपाक मी चपात्या मात्र करत आहे, पण माझं पूर्ण लक्ष माझ्या बाळाकडे आहे. आणि आहो तर नाईट करून आलेले आहेत, तरी पण ते उठून तिला झोका देत आहेत, कारण मी चपात्या करत आहे. आणि आता सध्या एकच पहिलीच चपाती माझी चालू आहे, आता टाकायची आहे. तवा तर मी पुसून घेतलेला आहे पहिल्यांदा हुंडा बारीक करून, मला ती पहिल्यापासूनच सवय आहे. अशी सवय कुणाला आहे बरं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर माझं बाळ उठलं आणि थोडंसं झोपले, ती काय जास्त वेळ झोपत नाही म्हणून माहिती आहे, ती आता उठलंच. तर उठल्यानंतर तिला तसंच रमवावं लागेल, थोडासा चपातीचा कुटका वगैरे तिचा हातात देऊन. तर चला आता पटपट चपात्या वगैरे लाटून घेते. आणि खरं सांगायला तर माझी सगळी कामं का नाही बाळाच्या हिशोबानंच असतात, त्याच्या मूडवर, म्हणजे जसं उठल तसं घेऊन बसायचं, जसा टाईम भेटेल तेव्हा चपात्या करायच्या. कधी कधी तर आम्ही उपाशी पण असतात, लिटरली आम्हाला बाहेरून कधी आणून खावं लागतं, जास्त तर बाहेरचंच खावं लागतं, आमचे बाहेरच पैसे जातात. नाईलाजी गोष्ट होतं, असे होऊन जातं की नाही आता किती ठरवलं ना की आता बाहेरलं नाही खायचं, मग तर हटकून त्या दिवशी आणावंच लागते. असं होतं आमच्यासोबत. तुमच्यासोबत पण असं होतं आहे का? कमेंट नक्की सांगा. तर
अशा प्रकारे आमचं बाळ सांभाळायला ठीक आहे, लहान आहे तो ओरख मॅनेज करायचं. आणि खरंच बाळांचं लहानपण खूप भारी असतं, ते आपण बी एन्जॉय केलं पाहिजे त्यांच्या हिशोबानं. काय माझं बाळ बघा, चपात्या करूच तर बसले, उठले मग आज चपात्या करूच तर झोक्यातच रंबिवलं. चपातीचा उगा गुटका दिला त्या हातात, कसा हाका मारायले मला. घे कमला घे, कर तू ती झोक्यात हे का ना बाळा, घ ना मम्मी, चल ग. हो हो, मग बाळाला भूक लागली ना. बघा मला चिवतायचा एकच दात आहे. चल ग, माझ्या बाळाला घेते, मगापासून आरडायला घे म्हणून. तिच्या पप्पाला बघितल्यावर तर काय खरंच नाही, तिनं पप्पाला बघितलं नाही म्हणून शांत बसली एवढा वेळ. चल घेतलं. हो, झोप झाली माझ्या बाळाची छान छान. काय दुकानावर आताच माझ्या बाळाला खेळायला काय साप आहे जेलीचा, जणू ह्याच्यात काहीतरी खायचं आहे वाटतं. ते तिच्या आता दात येईल तर, आणि ते हिरडायला काय पण चावायला येईल झर आहे की, मग तिला लागायला तिला आहे तोंडा घालायचे जवळ काय पण तोंडात. आताच तिनं ते क्लचर घेतला आणि तिच्या इथं ओटाच अडकला, रक्त निघालं कितीतरी माझ्या बाळाचं. ना आता लगेच हे पण हाणून घेतलं. उठलं सॉरी ग मग माझ्या बाळाला. काय तर आता सॅलड बनवते, तर ते शेंगदाणे भाजलेत, शेंगदाणे चटणी करण्यासाठी. इकडे टाकली मुगाची डाळ. तर आता बघू माझ्या बाळाला आता सॅलड बनवते, दुपारचा टाइम झालाय खायला मस्तपैकी. आहूनची तर झोप गेली अशीच वाऱ्यावर. होय, एकच तास झोपले ते, 1 का 1.5 तास. तर मस्तपैकी मिरचीचा ठेचा, पुन्हा मग शेंगदाण्याची चटणी, मुगाची डाळ, चपाती असं केलं होतं. आणि जेवण केलं दुपारी आम्ही. आणि नंतर पुन्हा आहो झोपले, नंतर खुशी पण आली होती. बघा बाळन ते दोघेजण खेळत आहेत. तर आहूंना आता कुठं जाऊन आराम भेटलेला आहे, मी फ्री झालेली आहे आता बाळाला घेण्यासाठी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट पण नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.